तर 26/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माजी गृहसचिव RVS मणी यांनी खळबळजनक आरोप केलेत। 26/11चा दहशतवादी हल्ला म्हणजे काँग्रेस आणि पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI यांच्यामधली फिक्स मॅच होती असा आरोप RVS मणी यांनी केलेला आहे। तटरक्षक दलानं दहशतवाद्यांची बोटं आधीच शोधून काढली होती आणि या बोटीवरील पाळत अचानक मागे घेतली गेली असं विधानही VS मणी यांनी केलंय। 26/11, I have said it on many occasions, it's a fixed match between ISI and INC. Please repeat that. It is a fixed match between INC, Indian National Congress, and ISI. 26. I say that with full responsibility. I've been telling it for 7 years, 8 years. I've asked Congress people to challenge it on national TV. Why I am saying it is, you go through the record. Chidambaram statement in Lok Sabha Secretary Suomoto statement on 10th December 2008. It says the Indian Coastal Guard and the Indian Navy had spotted the ship in Pakistani territory. Later on, no further intelligence was received, so the surveillance was abandoned, which is the biggest misnomer. RVS मणी यांच्या आरोपांची चौकशी कर असं सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। आरोप खोटा निघाला तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा। आजचे सत्तेतले लोक स्वातंत्र्य लढ्यात नव्हते असं सुद्धा सपकाळ यांनी म्हटलंय। RVS मणी हे भाजपचे बगलबच्चे आहेत, सपकाळ यांनी अशी टीका केली आहे। त्यांच्या आरोपाची चौकशी करा आणि त्यांचा आरोप जर खोटा निघाला आणि जो खोटा आहेच तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा। कारण राष्ट्राच्या सुरक्षिततेकरता आम्ही आमचे सर्वोच्च 2 नेते यांनी आपलं बलिदान दिलंय। आजचा जो सत्तेतला राज्यातला आणि केंद्रातला पक्ष आहे यांचं स्वातंत्र्याच्या योगदानाचा काही संबंध नव्हता आणि त्यांचं कोणतंही राष्ट्रीय ठोस कार्य नाही आणि अशा एखाद्या पक्षाच्या बगलबच्च्यानं असा बेछूट आरोप करणं म्हणजे हा राष्ट्राचा अपमान आहे।